हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे आणि व्हिडिओ मी संध्याकाळी 4 वाजता स्टार्ट केलाय। तर कालच्या व्हिडिओला सगळ्यांनी भरभरून प्रेम दिला, त्यासाठी आभारी सर्वांची। तर 4 वाजता मी व्हिडिओ का स्टार्ट केलाय कारण दिवसभर घरातलं काम केलं, व्हिडिओ माझ्याकडून काही शूट झालाच नाही। म्हटलं 4 वाजता तरी आता मी शूट घ्यायला सुरुवात करते, कारण इतके कपडे होते ना मला धुवायला, 2 दिवसाचे कपडे होते। आणि कपडे तर इतके पडतात ना, आमचे 5 जणांचे कपडे सगळे काही मशीनमध्ये टाकता येत नाही आणि हाताने धुवायचे भरपूर असतात। मशीनमध्ये सारखे सारखे कपडे धुवून ते कपडे खराब होऊन जातात, त्यामुळे शक्यतो मी हातानेच धुण्याचा प्रयत्न करते। आणि 2 टप कपडे होते ना, तेवढे वाळू घालायला खूप वेळ लागन। त्यामुळे सागर आला होता कॉलेजवरून, त्याला म्हणलं लय ऊन लागते रे बाबा, 4 वाजले तरी पण कडक ऊन लागते, थोडंसं कपडे वाळू घालू लागायला ये मला। तर तो पण आला, तर आम्ही दोघांनी कपडे वाळू घातले आणि चाफ्याला इतके फुलं आले होते ना, तर म्हटलं 2-4 मी केसात लावते आता छान। तर इतके छान वाटतेत ना, म्हणजे 1-2 फुलं जरी लावले केसामध्ये खूप भारी वाटतात। तर मी केसामध्ये कसे लावते फुलं ना तुम्हाला दाखवते आता। हे पहा, मस्त मी आंबाडा घातलेला आहे केसांचा, आपल्या साध्या पद्धतीने गावाला जशा बायका घालतात ना, माझी आई आजी घालायच्या, सासूबाई घालायच्या, त्या पद्धतीने घातलाय मी आंबाडा आणि त्याला फुलं लावलेत ना, खूप भारी वाटतंय। तर झाडांकडं थोडंसं असं फेरफटका मारावं म्हणलं, झाडांची न्याणी चालली होती, तितक्यात राजू पण आला। तर तो पण डायरेक्ट वरती आला, त्याला कोणी घरामध्ये आत दिसलं नाही ना, तो डायरेक्ट टेरेसवरतीच आलाय। तर ह्या वर्षी जास्तच उन्हाळा कडक वाटतोय, कारण माणसाचाच बाहेर गेल्यानंतर जाळंधूर निघतोय। तर हे झाडं येतं छोटाले एकदम कवळे कवळे, तर किती पाणी घातलं आणि त्यांना, तर दुपारचं कडक उन्हामध्ये ना ते कवळे झाडांचे शेंडे आहेत ना, असे ते मुंडके टाकल्यासारखे होते। तर इतकी हाल चालू आहे ना झाडांची ताईंनो, आणि इतके सगळे झाडं सावलीला ठेवणं शक्य होत नाही, त्यामुळे असं झाडांकडे पाहिलं ना खूप कस तरी वाटतं। आपण एवढं लहान लेकरासारखं त्यांना जीव लावायचं आणि उन्हाळ्यामुळे त्यांची खूपच हाल चालू आहे, किती पाणी घाला काही करा तरी उन्हामध्ये ते थोडंसं असं सुकल्यासारखे होते। तर त्याच्यामध्ये असं गवत पण आलंय ना, ते गवत पण काढावं लागतं, नाहीतर मग गवत काढलं नाही ना ते झाडाचं पोषण सगळं ते गवताला जातं। तर गुलाबाला फुलं भरपूर होते, पण ते उन्हामुळे थोडेसे असे वरून करपल्यासारखे झाले होते। तर त्या गुलाबाच्या झाडा म्हणजे फुलांची पण कटिंग केली मी जरा। तर खरं सांगू का ताईंनो, आतापर्यंत टेरेसवरची झाडं व्यवस्थित येत नाही इतक्या कडाक्याच्या उन्हाळ्यामध्ये, ते राजूमुळेच आहेत। कारण रोज संध्याकाळचा कामावून आला ना, तो पहिलं झाडांना पाणी घालत असतो आणि फौजी साहेबांना इतक्यात तर काही वेळच मिळत नाही, ते खूप बिझी असतात। सकाळी गेले ना ते संध्याकाळी कधी येते सांगताच येत नाही। ऐक ना, पाणी घालायला लागला ना, हे झाड आहेत ना बादलीत बुडवायचे आणि मग काढून ठेवायची। थोडंसं याला जास्त पाणी लागत, ते बारीक बारीक आहे ना, पाणी मारतच नाही त्याच्यात। बरंच फुटलं जाऊ ते काढून दुसऱ्याच्यात लावायला लागलं काय आहे ना। तर मुलं बोलले मम्मी ज्यूस बनव काहीतरी, तर आंबे म्हटलं फ्रुटी बनवते। तर चला आता फ्रुटी बनवते मी आणि बाकीच्या कामाला लागते। तसं तर आपल्याला 12 महिने प्रिझर्वेटिव्ह फ्रुटी मिळून जाती, पण आंब्यांच्या सीझनमध्ये फ्रेश आंब्यांची फ्रुटी करून पिलं ना, त्याची मजा काही वेगळीच असती। तर 2 आंब्यांचा पल्प मिक्सरच्या भांड्यामध्ये घातला, त्याच्यामध्ये थंड पाणी, साखर घातली आणि ते फिरून घेतलं। त्याच्यानंतर आता त्याच्यामध्ये बर्फ घालते मी। दुकानातली फ्रुटी कसं एकदम पाण्यासारखी असती, पण आंब्यांच्या सीझनमध्ये आपण आंबे आणून घरच्या घरी अशी घट्टसर फ्रुटी पिलं ना खूप छान लागती। आणि जोपर्यंत आंब्याचा सीझन आहे ना, तोपर्यंत माझ्या मुलांना तर रोज आमरस लागतो। मी सकाळचं फ्रीजमध्ये रस करून ठेवते आणि त्याच्याबरोबर त्यांना शेंगदाण्याची चटणी लागती, शेंगदाण्याची चटणी, चपाती आणि रस। बाकी त्यांना काही दिलं नाही तरी पण चालन असं आहे। तर शेंगदाण्याची चटणी मी कशी बनवते, लसण, हिरवी मिरची, थोडेसे शेंगदाणे आणि मीठ। तर लसण मिरच्या भाजायच्या तव्यावरती, ते रगडायच्या, त्याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे घालायचे, चवीनुसार मीठ घालायचं। तर आपला खरडा म्हणतात ना हिरव्या मिरचीचा, तर त्या टाईप मी असं बिना म्हणजे जरा कमी तिखट अशी चटणी बनवते, मुलांना खूप आवडती। तर असे आंब्याच्या सीझनमध्ये पुरेपूर आनंद घेतात माझे मुलं आंब्यांचा। आता मी लागले सोफा नीट करायला, तर उन्हाळ्यामुळे ना खिडक्या उघड्या करतात मुलं, राजू, आणि इतकी धूळ येते ना, भराभर हवा चालू राहते। आमच्याकडे मोकळं वातावरण आहे ना, तर हवा आली ना ती डायरेक्ट घरामध्येच येते आणि इतकी धूळ येते ना, सगळं कचकच होतंय सगळ्या घरामध्ये। त्यामुळे आता हे कवर मला 8 दिवसालाच धुवायला काढावं लागतात।
तर कवर धुवायला काढले मी आणि त्यानंतर आता सोफा पुसून घेते. तर इतक्यात माझे व्हिडिओ पडले नाही ना, भरपूर खाडे झालेत व्हिडिओंचे. त्यामुळं जितकं होईल तितकं मी तुमच्याशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करते आता, कारण तुमच्या कमेंट पाहिल्या नाही ना मला खूप चुरचूर लागते. तर सकाळी पण ह्याच व्हिडिओमधून मी एक शॉर्ट व्हिडिओ पण अपलोड केला होता. तर सोफ्याचे कवर आहेत ना ते मशीनला लावते मी धुवायला. आता मशीनला धुवून झाल्यानंतर पण मी पाण्यामधून ते पिळून वाळायला घालत असते, कारण तो सोफ्याच्या कवरचा भुसा आहे ना, तर तो त्या कपड्यांच्या मध्ये गुंडाळलेला तसाच राहतो. तो व्यवस्थित निघला जात नाही. मस्त त्या वॉशिंग मशीनमध्ये फिल्टर असतं, त्याच्यामध्ये तो कपड्यांचा भुसा जाऊन बसतो, पण सगळं काही निघला जात नाही. त्यामुळे मी ते धुवून झाले ना मशीनमध्ये कपडे, पुन्हा पाणी घेते टापामध्ये, थोडंसं डेटॉल टाकून ते पिळून वाळायला घालत असते. मशीनमध्ये कपडे धुवायला टाकलेत आणि मी आता सोफा पुसून घेते. तर सोफा पुसायला मी काय करते, जी कडेचं झाकण आहे ना स्टीलचं, त्याला मी कॉटनचा कपडा बांधलाय पांढरा आणि त्याने सोफा पुसून घेते. आणि सोफ्याचे काने कोपरे पण व्यवस्थित पुसून घेते, कारण किती कवर टाकलेलं असलं सोफ्यावरती तरी पण ती धूळ कवरमधून खाली सोफ्यावर जाऊन बसतीच. त्यामुळं सोफा असा ओल्या कपड्याने पुसून घ्यावा लागतो. तर किचन क्लिनिंग झाल्यानंतर म्हणलं होतं एक एक रूम मी काढून आवरायला, पण मध्ये ना कोणाचं जागरण गोंधळ, कोणाचं लग्न, कोणाचे कार्यक्रम काही असे आले ना, तर सारखं बाहेर जावं लागायचं. त्यामुळं मला हे हॉल बेडरूम आवरायला वेळच मिळाला नाही आणि आपले व्हिडिओंचे पण भरपूर खाडे झाले, व्हिडिओ पडलेच नाही. तर आता सगळ्यांचं मला वाटतं तरी उरकले सगळ्यांचे कार्यक्रम, लग्न कार्य सगळे आवरल्यासारखं झालंय आणि आता मी इथून पुढं रेग्युलर व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आज हॉल आवरायला घेते म्हणलं, आणि असं काम करायचं म्हणलं ना घरामध्ये मी ड्रेसच घालते उन्हाळ्यामध्ये, कारण साडी घालून काही काम सुचतच नाही, खूप गरम होते. त्यामुळे मी ड्रेस घातला. तर सकाळी साडी, दुपारनंतर ड्रेस, असं ते कपडे भरपूर पडतात बरं का धुवायला. तर आता मी हॉल आवरते आणि एक दोन ताईंच्या कमेंट होते की बाहेर मनी प्लांट ठेवलाय ना तू, तर त्या मनी प्लांटच्या खाली ग्रीन मॅट टाक, तू खूप छान वाटन. आणि तर टी व्हीच्या खाली पण मला तिथं थोडंसं ग्रीन मॅट टाकायचं आहे, गवतासारखं नसतं का, तर ते. तर फौजी साहेबांनी मला ते काल आणून दिलं आहे, ते मी पुढल्या व्हिडिओमध्ये दाखवून आता, कारण आत्ता जर दाखवलं ना व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळं. तर आता फौजी साहेब पण आलेत आणि मी पुन्हा त्यांना आता फ्रुटी बनवली. राजू पण पितोय आणि फौजी साहेब पण पितेत. आणि फौजी साहेबांनी येताना मला जो गुळ असतो ना चहाचा, जेगरी, तर तो आणलाय. मी त्यांना सहज काल म्हणलं होतं मला ना गुळाचा चहाच पिऊ वाटलाय, तर आज त्यांनी येताना गुळ घेऊन आले, म्हणजे त्यांनी चहा नासत नाही असं म्हणतात. तर आता हे रबराचे झाडं आहेत ना घरात, म्हणजे हॉलमध्ये ठेवलेले आहेत मी 2 ना, तर त्याची पानं अशी पुशीते, इतकी धूळ बसलेली आणि त्याच्यावरती पण ते पण असं पुसावं लागतात. आणि ज्या जुन्या टोप आहेत ना फौजी साहेबांच्या मुलांच्या, तर ते जास्त कलर डाऊन झालेला आहे त्यांचा ना, तर मी काय करते, अजून एका मी कुंडीला घातलेले असे टोपीचे कपडे आणि आता हे आपण कुंडीला घालते, कारण त्या काळ्या कुंड्या आहेत ना त्याच्यावरती पाणी उडालं का ते एकदम अशा त्याचे डाग डाग दिसत होते. तर मला घरामध्ये हे ठेवते ना मी रबरचं झाड, ही कुंडी, तर ते कसं तरी वाटत होतं. त्यामुळं आता ही जुनी टोपी होती ना पडलेली अशीच, तर ती मी एक साईडकडून उसवली आणि आता ह्या कुंडीला घालते. तर छान वाटतं एकदम घरामध्ये ठेवायला, म्हणजे मस्त वाटतं, असं डाग नाही वाटत त्या कुंडीवर, काहीच नाही. तर रबराचे झाडं मी नुसते पाण्याने पुसलेत तरी पण एकदम चमकायला लागलेत. आणि हे स्पायडर प्लांट पण आपल्या घरासाठी खूप शुभ असतं, म्हणजे ते ऑक्सिजन जास्त प्रमाणामध्ये सोडतं. आणि स्नेक प्लांट पण खूप चांगले असतात आपल्या घरामध्ये. तर स्नेक प्लांट, त्यानंतर म्हणजे छोटी व्हरायटी, मोठी व्हरायटी, असं मी हॉलमध्ये ठेवलेले येतं. स्पायडर प्लांट पण मी खिडकीमध्ये ठेवलं, तिथं सूर्यप्रकाश म्हणजे छान येतो ना, तर ते छान येतं स्पायडर प्लांट पण. आणि तसं पण माझे झाडं आहेत ना कधीच एका जागेवर राहत नाही, ते आठवड्यातून मी 1-2 दिवस त्यांना बाहेर ठेवते ना, सगळे झाडं काढून बाहेर ठेवत असते. त्यामुळं ते इकडली झाडं तिकडं, तिकडली झाड इकडं, हे असं होतच राहतं, कधी एका जागेवर झाड नसतंच माझं. फक्त हे स्नेक प्लांट आहेत ना 2, तर ते तेवढं तिथं एका जागेवरच राहतात, कारण ते छान पण वाटतात आणि त्यांना असं काहीतरी कोपऱ्याला सपोर्ट पण पाहिजे असतो. त्याची पानं तर तुम्ही बघू शकता, एक पान तर थेट ते बाळकृष्णाला ते खेटायला वरती गेलंय. तर असं ते थोडा जरी धक्का लागला आणि कोणाचा, तर ते खाली लवंडण्याची शक्यता असती, खाली पडतं ते. त्यामुळे ते एका जागेवर मी तिथं ठेवून देते त्याला.
तर स्पायडर प्लांट आहे ना जास्त डार्क उजेडात नाही आहेत, त्याला असं थोडंसं लाईटच उजेड लागतो, त्यामुळं खिडकीमध्ये ना ते छान येतं बरं का. तर तिथं ठेवलं आहे मी स्पायडर प्लांट. आणि त्यानंतर मी आता चहा ठेवायला लागले. फौजी साहेबांचे मित्र पण आले होते आणि फौजी साहेबांनी चहा बनवण्यासाठी हे जेगरी कप्स आणले. तर जेगरी पावडर पण मिळते, ह्या गुळाची पावडर, पण त्यांनी असं कपमध्ये म्हणजे छोट्या छोट्या टिकियामध्ये वड्यामध्ये. तर त्याचा चहा मी आता नंतर ट्राय करेन, सध्या तर साखरेचाच बनवते. आता हे 3 डब्याचं सेट घेतलं होतं मी, एक साखरेसाठी, एक चहापत्तीसाठी आणि एक कॉफीसाठी. तर कॉफीच्या डब्यामध्ये मी कॉफी काही ठेवत नाही, ते कॅन्टीनमधून बाटल्या आणलेल्या आहेत ना कॉफीच्या, त्या तशाच्यात, त्यामुळं हा डब्बा मोकळाच होता. तर त्याच्यामध्ये मी आता हा गुळाच्या ज्या टिकी आहेत ना वड्या, त्या ठेवते, म्हणजे चहा करायला बरं तिथल्या तिथं. तर चहा उकळलाय आता आणि फौजी साहेब त्यांच्या मित्राबरोबर मस्त हवेला बाहेर गप्पा मारत बसलेत. तर मला आवाज देत होते, खूप छान हवा सुटली, तर ये थोडंसं बाहेर बसायला. तर चहा घेऊन मी पण बाहेर गेले. मला म्हणले बस इथं थोडंसं. कधी हवा सुटत नाही रोज संध्याकाळचं, पण कालपासून आहे ना छान हवा सुटायला लागली. वातावरण थोडंसं कधीमध्ये ढगाळ पण होतंय ना, त्यामुळं. तर गाडीच्या समोरच इथं मी मनी प्लांटचा जो माठ ठेवलेला आहे ना, इतका छान झाला आहे ना, त्याच्या खालीच मी उद्या आता ग्रीन मॅट टाकणार आहे. तर ते कसं टाकीते, काय किती छान मस्त सजवते ना, ते मी तुमच्याशी उद्या शेअर करेन आता. तर चला, आजचा छोटासा व्हिडिओ मी तर सेंड करते आता. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.